चाइल्ड, ते जसं आहे तसं स्वीकारणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता बघा हा, आपण घरामध्ये कुंड्या आणल्या फुलांच्या, त्या फुलांच्या कुंडीमध्ये आपण मोगरा लावलाय, अगदी छान मोगरा आणलाय लावलाय, आणि त्या मोगऱ्याच्या रोपट्याला जर का मी म्हटलं हट्टच करून बसते की मला गुलाबाचंच फूल आलं पाहिजे, तर येईल का हो? मी कितीही हट्ट केला, पार अगदी त्याला शेणखत आणलं, हे आणलं, ते आणलं, सगळं जे काही बेस्ट आहे ते मी घातलं, तरी त्या मोगऱ्याच्या कुंडीतल्या त्या रोपाला मोगराच येणार आहे, त्याला गुलाब येणार आहे का? मग त्या मोगऱ्याच्या रोपट्याकडनं मी गुलाबाची, कमळाची अपेक्षा करणं चुकीचं आहे की नाही? मग माझं काम काय आहे? की ती जी काही मोगऱ्याची कुंडी माझ्या घरामध्ये आहे त्याचं छान पोषण करून त्याला मोगराच कसा सुंदर येईल, त्या मोगऱ्याला मोगऱ्याचं फूल येणार आहे, तर तो मोगरा कसा सुंदर येईल, ते झाड कसं सुंदर टिकेल, ते कसं तजेलदार राहील, त्याला येणारी फुलं ही जास्त टपोरी कशी असतील, यावर मी लक्ष केंद्रित करायला पाहिजे की नाही? म्हणजे माझ्या हातात काय आहे, तर माझ्या हातात माझ्याकडे जे रोपटं आहे त्या रोपट्यातले जे गुणधर्म आहेत ते घेऊन येणारं जे फूल आहे ते फूल उत्तम कसं होईल हे बघणं हे माझं काम आहे. तर मला समाधानानं गोष्टी होणार आहेत, नाही तर काय गुलाबही मिळणार नाही, आणि जे मोगऱ्याचं रोपटं आहे ते कोमेजून जाईल हो. त्याचं जर मी नीट काळजी घेतली नाही की त्याला गुलाबच येत नाहीये म्हणून मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर काय होईल हो? आहे तो मोगरा सुद्धा जळून जाईल. हेच आपल्या आयुष्यामध्ये आल्यानो माझे सगळे ते भाऊ बसलेत. आपल्या पोटामध्ये जेव्हा गर्भामध्ये आपल्या लेकरांनी जेव्हा जन्म घेतलाय तेव्हा काही गुण ते आपल्यातलेच आहेत बरं का. ते गुण तो जीन्स मध्ये घेऊन जन्माला आलाय आपण विसरायचं नाही. मग तो जे गुण घेऊन आलेला आहे त्या गुणांचं पोषण मला कसं करता येईल हे खूप महत्त्वाचं आहे. मग पालकत्वामधली पहिली पायरी काय आहे, तर ऍक्सेप्टन्स, आणि दुसरी पायरी म्हणजे माझं जे काही मूल आहे परमेश्वरानं दिलेली ती देणगी आहे मला, त्याचं ते गॉड गिफ्ट आहे. हे गॉड गिफ्ट मी आणखी कसं छान करू शकेल, मी त्याला एक चांगला माणूस कसा बनवू शकेल, आणि त्यासाठी मला काय काय करता येईल हा विचार करणं ही दुसरी आणि अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. कारण का लक्षात घ्या, आपण जे जे वागणार, आपण जे जे बोलणार ते सगळं एखाद्या टिश्यू पेपर प्रमाणे तो स्वीकारणार. आपल्याकडची महाभारतातली गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हो की नाही, की ते जे चक्र आहे युद्धातलं ते सगळं भेदायचं आहे. हे अभिमन्यू कुठे शिकला, गर्भामध्ये शिकला, गर्भसंस्कार. आणि हे आताचं पण सायन्स प्रूव्ह करतंय की हो 7व्या महिन्यातलं मूल जे असतं आपल्या गर्भामध्ये वाढत असतं तेव्हा ते इतकं हुशार असतं की तुम्ही जे जे त्याला शिकवणार आहात ते स्वीकारण्याची ताकद त्याच्या ब्रेनची असते. हे आताचं शास्त्र तुझं सांगतंय जे हजारो वर्षांपूर्वी आपल्या लोकांना माहित होतं. आणि मग तुम्हाला माहिती आहे की जेव्हा ती ऐकत होती आणि तिला झोप लागली तोपर्यंत ऍक्च्युली तिला ऐकायला झोपच लागलेली होती आणि आतलं बाळ काय देत होतं. आणि मग श्रीकृष्णानं मागं पाहिलं तर अरे आपल्या तर बहिणाबाई झोपल्या आणि मग ह्याला हुंकारे कोण देते, आतलं बाळ देते, आणि त्यांनी सांगायचं थांबवलं आणि त्या चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं हे श्रीकृष्णानं सांगितलंच नाही. आता का सांगितलं नाही होतं परमेश्वर, पण त्याला माहित होतं की महाभारत घडायचंय, त्या गोष्टी दूर झाल्या. पण मला काय म्हणायचंय की ही जी संस्कारांची जी गोष्ट असते ना यांनो बाबांनो, ही सगळी गर्भातून सुरू होते. मग ते आईच्या गर्भात वाढतं पण आईचे संस्कार येते का? आजूबाजूची सगळी माणसं तो ऐकत असतो बरं, कोण कोण काय बोलतोय, कसं बोलतोय. मग आपल्याकडे नेहमी सांगितलं जातं की गर्भवतीनं काय केलं पाहिजे, देवाचं ऐकलं पाहिजे, चांगले विचार ऐकले पाहिजे, चांगलं वाचलं पाहिजे, चांगल्या कामामध्ये राहिलं पाहिजे. का तर त्या संस्काराला त्या गर्भापासूनच सुरुवात होते. जेव्हा ते मूल जन्माला येतं तेव्हा आपण सतत ते आपल्याला बघत असतं बरं. आपली मुलं म्हणजे आपल्या घरातले CCTV कॅमेरे आहेत हे आपण विसरायचं नाही. तुम्ही जे करणार आहात अगदी छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा ते बघतात आणि ते अनुकरण्याचा प्रयत्न करतात.
सगळ्यात जास्त प्रेम कोणाचं असतं माहिती? तुमच्या मुलांचं, तुमच्या लेकरांचं. आयांनो आठवा हो, एवढंसं काही लागलं, जरा ताप आला की ते लेकरं खरंच कावरी बावरी होतात, तुमच्या जवळ येतात, तुमच्या जवळ बसतात. आणि तेच वय असतं जेव्हा त्यांना आपल्याला कनेक्ट करून घ्यायचंय. आता जर का आपण चुकलो ना की जेव्हा मुलाला आपण हवं आहोत आणि तेव्हा आपण जर त्यांना ते दिलं नाही, आपला सहवास दिला नाही, आपला वेळ दिला नाही, तर पुढे जाऊन काय होतं माहिती? आता वृद्धाश्रमांची संख्या वाढलेली हो. आपण जे पेरणार आहोत ते उगवणार आहे. पण ते उगवतं कसं? नसबटीनं असा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम निसर्गाचा काय आहे? तुम्ही एक जर का पेरणार आहात झाडा, तर तुम्हाला मनभर दाणे मिळणार आहेत. तुम्ही एक कृती पेरणार आहात तर त्याचे दसपट रिझल्ट तुम्हाला मिळणार आहेत. आता तुम्ही सहज केलेलं एक दुर्लक्ष तुमच्या मुलाकडे, मुलीकडे, त्याचा परिणाम शतपटीनं तुम्हाला भविष्यात भोगावा लागणार आहे हो. ते काही चुकत नाही. आणि तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे रे रे, पण तेव्हा वेळ गेलेली असते निघून. म्हणून आत्ताच ही खरी वेळ आहे ही आपल्या मुलांशी कनेक्ट होण्याची, त्यांच्याशी गप्पा मारण्याची. एखाद्या दिवशी मूल येतं आपल्या जवळ, आपण पोळ्या करत असतो, पोळ्या करत असतो किंवा बाबा पेपर वाचत असतात आणि त्याला काहीतरी खूप छान असं सांगायचं असतं. कारण खरोखर या वयोगटातली जी मुलं आहेत त्यांचा अगदी जवळचा मित्र आणि मैत्रीण आई बाबा असतात. त्यांचे आदर्श आई बाबा असतात. आई बाबा जे जे करतात ते बरोबर आहे, ते चांगलं आहे, हेच त्यांना माहित असतं. आणि म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे की मला काय वागायचंय. म्हणजे बऱ्याच वेळेला क्लासमध्ये असं होतं की मी मुलाला म्हणते, अरे तू हे काय बोललास? ही शिवी आहे, वाईट शब्द आहे. हो का? आमचे पप्पा असं नेहमीच बोलतात. बरं, पप्पा बोलतात, तू बोलू नकोस हा, ही वाईट गोष्ट आहे. म्हणजे घरामध्ये सहज शिवी दिली जाते, सहज रुटीन. पण मुलगा ते ऍक्सेप्ट करतो आणि त्याला ते सहज वाटतं की सहजता त्याच्यामध्ये येते आणि तो बोलता बोलता सहज बॅड वर्ड्स वापरतो. त्याच्यामध्ये खरोखर काही दोष आहे का आपण विचार केला पाहिजे. तर मी मगाशी सांगत होते की आपण पोळ्या करत असतो आणि बाबा पेपर वाचत असतात आणि मूल येतं आणि त्याला काहीतरी तुम्हाला सांगायचं असतं छानसं. आई आई आई, आपण काय म्हणतो? नंतर बघू. तुला कळत नाही माझ्या पोळ्या झाल्यात ना, थांब रे, आता मी पेपर वाचतोय. जसं की आता मोदींना आपल्याला सल्ला द्यायचा आहे की पुढची ऍक्शन काय असेल राष्ट्रासाठी, हो की नाही? एवढ्या ह्याच्यावर तो पेपर वाचत असतो आणि मग आपण त्याला म्हणतो, कळत नाही का तुला मी पेपर वाचतोय आणि मी नंतर तुझ्याशी बोलतो. हा नंतर कधी येतच नाही. बरं, ही सगळ्यात मोठी वाईट गोष्ट आहे. विचार करा, आपण पोळ्या करतोय ना आणि पोळ्या करता करता मैत्रिणीचा फोन येतो. आपण कशा करतो पोळ्या? असा मोबाईल असतो आणि एकीकडे आपल्या पोळ्या चाललेल्या असतात, राईट? आपल्या मित्राचा फोन येतो पेपर वाचता वाचता, आपण तिकडेच एकीकडे चाललेलं असतं. किती डोक्याचं तर माहित नाही, पण आपण मित्राशी बोलतो तर अटेंड करतो का? आपल्याला संबंध तोडायचे नसतात, आपल्याला रिलेशन जपायचे असतात. म्हणून आपण तेव्हा मात्र शरीराला त्रास देऊन मान अवघडली त्यानंतर अमृतांजन लावून त्या लेकरांनाच लावतो नंतर. पण म्हणजे आपण बोलू का तुम्हाला रिलेशन सांभाळायचे. आणि मग लेकरांनी काय केलं? आपल्या हाडामाचा गोळा आहे, त्याला आपल्याशिवाय कोणी नाही. बरं लक्षात ठेवा, आपल्याशिवाय कोणी नाही. जगात सगळं जग बसलंय त्याला म्हणायला तू वेडा आहेस, तू मूर्ख आहेस, तुला काही कळत नाही. अख्खं जग बसलेलं आहे. आपणच एकटे असे आहोत की आपल्याला आपलं मूल पॉझिटिव्हली घडवायचंय. शाळेमध्ये स्पर्धा होता. आता स्पर्धा म्हटल्यावर कुणीतरी पहिलं येणार, कुणीतरी दुसरं येणार, तिसरं येणार, कुणीतरी खाली बसून टाळ्या वाजवणार. नियम आहे जगाचा हा. सगळेच कसे होतील ना यशस्वी, सगळेच कसे पहिला नंबर मिळवतील. मग ते मूल येतं रिझल्ट घेऊन घरी आणि सांगतं, मम्मी मम्मी पप्पा मला बघा नाहीच मिळाला नंबर, मी इतकं छान केलं सगळं. पहिलं वाक्य 90% घरांमध्ये काय असतं? त्या शाळेचं ना असलंच आहे, सगळी पार्शलिटी, नुसती पार्शलिटी असतात की इतरांची मुलं पुढे जातात वगैरे वगैरे. सगळे डायलॉग त्या मुलाच्या समोर त्याच्याशी संवाद म्हणून साधले जातात. गोष्ट काय घडते माहिती आहे याच्यामध्ये? त्या मुलाला हे कळतं की मी जेव्हा
गोष्ट, आईनं सांगितलेली गोष्ट पक्की लक्षात असते आपल्या. कारण का तर